हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर आजच्या दिवशी काहीतरी स्पेशल आहे आणि इथे ना विनयला आहे ना शाळेला सुट्ट्या लागल्या आहेत, तरीसुद्धा मी त्याला उठवते. तर तेव्हा तो कसा म्हणतो मला की मम्मी मला शाळेमध्ये नाही जायचं आहे. म्हणजे मुलांना इतकी सवय लागली आहे ना शाळेमध्ये न जाण्याची की ते आता शाळेच्या नावाने सुद्धा घाबरतात. मग मी त्याला म्हटलं की शाळेत नाही जायचं आहे बाबा, आपल्याला दुसरीकडे कुठं जायचं आहे, म्हणून त्याला इथे मी उठवलं आहे. तर त्याला छान ब्रश आणि आंघोळ वगैरे करून दिलं, तयारी वगैरे केली त्याने. आणि आता इथे त्याचा नाश्ता चाललाय. तर आहे ना नाश्त्यामध्ये ओट्स आणि दूध मी त्याला दिले. असंच जर लवकर आपल्याला कधी कुठे जायचं असेल ना तर हा ब्रेकफास्ट आहे ना एकदम उत्तम ऑप्शन आहे. तर तुम्ही घरी सुद्धा ट्राय करू शकता. आणि इथे माझ्या मागे बघताय का तुम्ही, चित्रकलेची वही दिसते. म्हणजे आता काय झालंय ना की जेव्हापासून सुट्ट्या लागल्या विनय खूपच टीव्ही बघत होता आणि खेळायला सुद्धा जात होता संध्याकाळी, पण टीव्हीचं प्रमाण खूप जास्त झालं होतं. मग मी म्हटलं की ना काहीतरी अदर ॲक्टिव्हिटी म्हणून त्याला आहे ना चित्रकलेची वही घेऊन दिली डीमार्ट मधून. तर असं बघा, पूर्ण एका दिवसातच त्याने पूर्ण चित्र रंगवून ठेवले. तर तुम्ही सुद्धा हे असं काहीतरी एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी मुलांसाठी घेऊ शकता घरी. आणि इथे बघा मी चणे वगैरे उकळायला ठेवून दिलेले, दूध गरम करायला ठेवून दिलंय. खरं तर मला बाहेर जायचंय. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आज विनय बघा किती छान तयार झालेला आहे, इतक्या लवकर. हॅट पण घातली, सॉरी कॅप पण घातली त्याने. कुठे चाललाय विनय? स्कूलमध्ये चाललाय, कारण विनयच्या स्कूलमध्ये आज ओपन हाऊस आहे, म्हणजेच रिझल्ट डे आहे. आणि बघूया रिझल्ट कसा येतोय ते. आणि तसंच त्याच्या स्कूलमध्ये ना बुक्स पण भेटणार आहेत नेक्स्ट इयरसाठी. तर त्यासाठी आता आम्ही एवढे बघ, रिदिशा पण इथे तयार झालेली आहे. खरं तर रिदिशा झोपलेली होती, पण ती म्हणजे मी विनयला जेव्हा उठवलं ना तेव्हा ती उठली आणि म्हटली की मी पण येते म्हणून स्कूलमध्ये. मुलांना अशी एक्साइटमेंट असतेच ना की माझ्या भावानी कसा पेपर सोडवला असेल, कसं काय केलं असेल, ते सुद्धा तिला बघायची खूप उत्सुकता होती. म्हणून इथं ती पण रेडी झालेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत स्कूलमध्ये. चला तर मी तुम्हाला पण म्हणजे शक्य असेल म्हणजे व्हिडिओ जर काढू दिला त्यांनी तिथे जाऊन तर मी तुम्हाला नक्कीच विनयचा रिझल्ट शेअर करते तुमच्यासोबत. यांच्या रिझल्टचा दिवस बघून तुम्हालाही आठवतोय का तुमच्या रिझल्टचा दिवस? मला तर आठवतोय बाबा. म्हणजे ना आमच्या वेळेस तर ना आमच्यासोबत पालक पण यायचे नाही, आम्हाला स्वतःलाच जावं लागायचं. आणि मग सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही जायचो आणि टीचर असे बेंचवर बसलेले असायचे, त्यांच्याकडे ना स्कोर कार्डचा असा पूर्ण गठ्ठा असायचा. मग आपला नंबर सांगितला की नंतर ते आपल्याला रिझल्ट देत होते. सगळ्यात आधी जर मी रिझल्टमध्ये काय चेक करत असेल ना तर ते म्हणजे माझा रँक, म्हणजे किती नंबर आलेला आहे माझा. तर 100 मुलांपैकी असं दिलेला असायचं 12वा नंबर, 13वा नंबर, पहिला नंबर, दुसरा नंबर. आणि ह्यापैकीच माझा काहीतरी नंबर यायचा बरं का. आता ते काही मी तुम्हाला शेअर करत नाही. आणि कधी कधी असं व्हायचं की अपेक्षेपेक्षा ना एखाद्या सब्जेक्टमध्ये खूप छान मार्क भेटून जायचे आणि एखाद्या सब्जेक्टमध्ये अरे यार एवढेच मार्क पडले असं वाटायचं. नवी प्रेरणा, नवी उमेद घेऊन आता आपण नेक्स्ट इयरला चाललोय याचा आनंद खूप असायचा. म्हणजे 5वी मधून आम्ही 6वीला गेलो, 6वी मधून 7वीला गेलो. अरे बापरे, आपण आता 7वीला गेलो, इतके मोठे झालो आपण, असं म्हणजे अशी फिलिंग मला यायची. आणि सगळ्यात जास्त आनंद कधी व्हायचा माहितीये का, जेव्हा बाबा आहे ना आमचे नवीन पुस्तकं आणि नवीन वह्या घेऊन यायचे ना मार्केटमधून तेव्हा. आता इथे बघा विनयचे न्यू बुक्स आलेले आणि त्यांनी ना इथे लिस्ट लावली, त्यानुसार सगळे बुक्स चेक करायचे. आता तर यांच्या शाळेमधूनच त्यांना बुक्स भेटतात, पण आमच्या वेळेस असं नव्हतं. एखादा आहे ना दुकानाचं नाव दिलेलं असायचं, त्यांनी त्या दुकानामध्ये जाऊन पुस्तकं घ्यायचे. आणि सगळ्यात जास्त आहे ना ब्रँड चालणारा होता तो म्हणजे नवनीतचा. नवनीतचेच पुस्तकं आमच्या वेळेस चालायचे. तुमच्या वेळेस कोणते चालतात आणि आता कोणते जास्त ब्रँड चालतात ना हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता बरं का. आणि अजून एक आठवण म्हणजे काय सांगू का, जेव्हा नवीन पुस्तकं किंवा वह्या यायच्या ना त्याच्यावर आहे ना स्वतःच्या हँडरायटिंगने असं स्वच्छ अक्षरामध्ये नाव लिहायचं. ह्या गोष्टी खरंच तेव्हा वाटत नव्हतं की त्यांची एवढी आठवण आता येणार आहे म्हणून. जेव्हा मुलांचा रिझल्टचा दिवस बघते ना मी, त्या छोट्या छोट्या गोष्टी मला आठवायला लागलेल्या आहेत. आणि खरंच खूप भारी, म्हणजे त्या मनाला आहे ना खूप छान असा आनंद देऊन जातात त्या आठवणी. तुमची जर एखादी आठवण असेल ना तुमच्या स्कूलमध्ये रिझल्टच्या दिवशी तर ती तुम्ही मला नक्कीच शेअर. विनयचा रिझल्ट आणि बुक घेऊन जेव्हा मी घरी जात होते ना, एक पॅरेंट्स माझ्याकडे आले आणि म्हटले की तुमच्या गाडीची चावी द्या. माझी गाडीची चावी ही डिक्कीमध्ये लॉक झाली. त्यांना म्हटलं एक गाडीची चावी दुसऱ्या गाडीला लागत नाही, तरी सुद्धा त्यांनी ट्राय केलं. मग मी त्यांना मला माहित असलेलं जस्ट डायल वरून चावीवाल्यांचा आहे ना नंबर घ्यायला लावला आणि सिक्युरिटी गार्ड सुद्धा होते त्यांच्यासोबत. त्यामुळे मी आता घरी जायला निघाली. तुला कोणती आवडते? ही आवडते, मग घालती. कुठे चालला तू? कुठे चालला? ओके,
विनय तर दिवसातून 4-5 ड्रेस तरी बदलत असतो, हे त्याचं ठरलेलंच आहे. आता हा 3रा ड्रेस आहे आणि इथे आम्ही ना बाहेर चाललो होतो. तर बाहेर जायच्या आधी मला रिदिशाचा फेविकॉल दिसला. मग मी तो हातावर असा लावला आणि जेव्हा तो फेविकॉल सुकला ना तर मी असा काढत असते. असं कोणी कोणी केलं आहे आणि कोणाला करायला आवडतं हे असं आत्ताही मला कमेंटमध्ये सांगा बरं का. डीमार्टला जायच्या आधी मला एक काम करून घ्यायचं होतं. ते म्हणजे माझ्याकडे आहे ना चष्म्याची जुनी फ्रेम होती, त्याला नंबर चेंज झालेला होता. मग तोच नंबर मला चेंज करून घ्यायचा होता. म्हणून इथे बघा मी ऑप्टिकलच्या दुकानात आलेली आहे. आणि ज्यांना चष्मा आहे ना बापरे, त्यांचं एवढं स्ट्रगल असतं की एखाद्या वेळेस चष्मा चुकून कुठेतरी ठेवला गेला ना तर तो शोधता शोधता नाकी येऊन जातं आणि नंतर जेव्हा आपण कधीतरी असं रिलॅक्स बसलेलं असतं ना तो ऑटोमॅटिक दिसून जातो. म्हणून मला असं वाटतं ना की ज्यांना पण चष्मा आहे ना, जे चष्मीस आहेत माझ्यासारखे, त्यांनी ना एकाच वेळेस 2-2 चष्मे ठेवायला पाहिजे. आणि चष्म्याच्या दुकानात गेल्यानंतर चष्मा घ्यायचाही नसला तरी पण 2-3 फ्रेम तर आपण ट्राय करतच असतो. आणि अशीच एक फ्रेम मला इथे आवडली म्हणून मी ते ट्राय करत होती आणि ती इतकी छान दिसत होती ना की म्हणजे मला असं वाटत होतं की घेऊनच टाकावी. पण मग मी विचारलं त्यांना की मला किती खर्च पडेल, तर त्यांनी मला 1800 रुपये पडतील असं सांगितलं. मग मी म्हटलं की कशाला हा वेस्ट, म्हणजे फिजूलचा खर्च आहे ना हा, म्हणजे मला आता त्याची काही गरज पण नाही आहे. म्हणून मग मी ते म्हटलं आता थोड्या वेळासाठी थोडासा त्याचा आनंद घेऊन घेते आणि नंतर बघू. तर इथे आता आम्ही आलो आहोत डीमार्टमध्ये आणि डीमार्टमध्ये यायच्या आधीपासूनच माझं डोकं खूप दुखत होतं. आणि मला असं वाटतंय ना की जेव्हा मी पाणी कमी पिते किंवा मी जेवण जरी नाही केलं ना आणि क्लायमेटमुळे मला काहीच कळत नव्हतं की नेमकं काय प्रॉब्लेम आहे म्हणून, पण डोकं खूप दुखत होतं. मग रिदिशाच्या बाबांना म्हटलं की तुम्ही ना डीमार्टमधून काहीतरी लिक्विड सारखं घेऊन या म्हणून. तर ते नारळ पाणीचं बघा भेटतं आता रेडीमेड, तर ती बॉटलच ते आता घ्यायला गेलेत आतमध्ये. तोपर्यंत इथे बघा रिदिशाची कशी मस्ती चालू आहे. पाणी वगैरे पिलं, थोडंसं बरं वाटलं म्हणून आता डीमार्टमध्ये आली. खरं तर आज आहे ना रिदिशासाठीच शॉपिंग करायची होती म्हणून स्पेशली आलेलो. तर तिला काही टी शर्ट्स वगैरे घ्यायचे होते, तर त्यापैकी मला 2-3 हे टी शर्ट आवडले. रिदिशाचं काही नसतं, म्हणजे तिला तशी तिची स्वतःची चॉईस, म्हणजे ती माझ्याच पसंतीने जास्त करून घेत असते. तसं विनयचं नाही आहे बरं का. विनयला आहे ना त्याच्याच पसंतीचं घ्यायचं असतं, म्हणजे लहान आहे तो तरीसुद्धा त्याला कळतं की कोणता कलर घ्यायचा. मम्मी हा माझ्याकडे नाही आहे, तो नाही, असं मला सांगत असतो. पण रिदिशा आहे ना बऱ्याचशा गोष्टी ह्या माझ्याच चॉईसनी घेत असते. आणि इथे मी 2-3 टी शर्ट तिच्यासाठी चूज केले. आणि आज डीमार्टमध्ये इतकी गर्दी होती ना की रांगसुद्धा खूप लागलेली होती. अर्धा तास तर आम्हाला आहे ना त्या डीमार्टमध्ये वेटच करावा लागत होता बिलिंग करण्यासाठी. मग मी रिदिशाच्या बाबांना म्हटलं की तुम्ही जाऊन बिलिंग करा, मी बसते म्हणून, कारण डोकं असंही दुखत होतं. आणि इथेच आम्ही बघा प्ले एरिया, म्हणजे जिथे खेळणी वगैरे ठेवलेल्या असतात ना तिथेच येऊन मी बसली. आणि इथे बघा यांचं काय चाललं. सांगा घेऊन देते का मम्मा? हे कुत्र्याचं आहे ना बॅट बॉल, हा कुत्र्याचा खेळायचा बॅट बॉल. अबे आ तो क्रिकेट बॉल आहे, क्रिकेट. विनय लागून जाईल. तो काय नेऊन ठेव त्याच्या जागेवर, कुठून काढलं होतं. आई तर असा काही आजचा दिवस होता जो की बाहेरच गेलाय, जास्त करून घरात कमी. आणि मी आज जास्त करून बाहेरच होते आणि त्यातलं तर डोकंही दुखत होतं, तरी सुद्धा खूप मजा केली. एव्हरी डे हॅज अ न्यू स्टोरी. आणि आजच्या दिवसाची काही स्टोरी अशी होती. नवीन स्टोरीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.